उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले. विकासाच्या मुद्द्यावर बोलले असते तर त्यांना 1000 रुपये देणार होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर खोचक टोला. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? अंतर्गत तुमचं काय चाललं होतं? रामदास कदमांचा थेट सवाल. कदमांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा छमछमदास कदम असा उल्लेख. कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचा भास्कर जाधवांकडून थेट समाचार. ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री आणि आमदार झाले, मग ते गटप्रमुख कसे? ठाकरेंच्या आग्रहामुळे शिंदे मंत्री झाले. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा शहांनी उचललाय. निषेध करण्याची हिम्मत शिंदेंमध्ये आहे का? हिम्मत नसेल तर मराठी माणसांबद्दल बोलू नये. संजय राऊतांची अमित शहांसोबत शिंदेंवरही टीका. सायबर फ्रॉड जनजागृती कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं धक्कादायक किस्सा सांगितला. मुलीकडे केली होती थेट न्यूड फोटोची मागणी. मनोज जरांगे मनोरुग्ण माणूस. जरांगेंच्या बुद्धीची कीव येते तर जरांगेंच्या भाषणात अश्लील चाळे आणि हावभाव. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा जरांगेंवर थेट आरोप. अमरावतीच्या परतवाड्यात कुख्यात गँगचा पोलिसांवर गोळीबार. पोलीस आणि चोरांमधील फिल्मी स्टाईल चकमकीनंतर 10 जणांना घेतलं ताब्यात. दसऱ्याच्या दिवशी गोळीबार झाल्यामुळे शहरामध्ये खळबळ. येत्या 8 आणि 9 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. नवी मुंबई विमानतळाचं करणार उद्घाटन. तर मुंबईमध्ये मेट्रो 3 सह विविध विकास कामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा. 42 किलोची मानाची तलवार उचलत तरुणांच्या कसरती. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नवी मुंबई विमानतळावर मनसे मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मनसे ही नवी मुंबई विमानतळावर मोर्चा काढणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप मनसेने केलाय. तर होऊ घातलेल्या या मोर्चामध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय. पुढची महत्त्वाची बातमी. माथेरानमध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या सणानंतर या हंगामाला सुरुवात होतीये. दसऱ्याच्या दिवशी अश्वपालांनी आपल्या अश्वांची विधिवत पूजा केली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूकही काढली. ढोल ताशांच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये माथेरानकरांनी सहभाग घेतला होता. ह्या दिवसापासून आमचे आता जे पावसाळ्यामध्ये पहिलं पूर्वापार घोडे बंद असायचे पण आता चालू असतात. पण आता ह्या सणाच्या नंतर आमचा व्यवसाय चालू होतो. आमची रोजीरोटी याच्यावरती अश्वांवरती आहे. त्यामुळे अश्वांच्या आम्ही दरवर्षीप्रमाणे पूजा करतो. आमच्याकडे बलिदानाची प्रथा आहे, ते बलिदान करतो आणि मिरवणूक काढतो. मी इकडे दसऱ्यासाठी आलेला आहे. आमचे घोडे आहे इकडे माथेरानला. आम्ही माथेरानला रायडिंग करतो. आम्ही लहानपासून इकडे येते. आमचा पूर्ण ग्रुप आहे. मी आहे, आमचे मित्र अब्बास भाई आहे, दुसरे आमचे मित्र एक आफ्ताब भाई आहे. आम्ही सगळे बॉम्बेवरून इकडे आलेले आहे रायडिंग करण्यासाठी आणि स्पेशली दसऱ्याच्या ओकेजन साठी आम्ही लोक आले आहे इकडे. हम लोग यहाँ पे बचपन से करीबन 25 साल से यहाँ पे आ रहे हैं और ये जो दिन है दशहरा का
जब सारे माथान के लोग अपने नए नए घोड़े लेकर आते हैं, उनको तैयार करते हैं और बहुत धूमधाम से जश्न हम लोग ये त्योहार बनाते हैं एक साथ, एक परिवार जैसे। और ये एक ऐसा दिवस है जहाँ से हमारा शुरुआत होती है एक हमारे नए साल की। तो बस ये एक सारे घोड़े वाले एक परिवार जैसा मिलके हम लोग साथ में जश्न मनाते हैं, खुशी मनाते हैं। और बस ये घोड़ों की दुआ है और इस सबका प्यार है, हम सब सारे यहाँ पे और हर साल रहेंगे और ये कंटिन्यू रहेगा।